हॅलो एव्हरीवन, स्वानितीज किचनमध्ये परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत। तर ख्रिसमस येत आहे आणि तुम्हा सर्वांना मेरी ख्रिसमस अँड हॅपी न्यू इयर। तर ह्या ख्रिसमससाठी लागणारा जो प्लम केक असतो, फ्रूट केक असतो, तो आपण अगदी शेवटच्या क्षणाला पण घरी कसा बनवू शकतो ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि यासाठी जे सामान लागणार आहे ते अगदी आपल्या घरच्या घरी अवेलेबल असेल त्यातूनच आपण बनवणार आहोत। त्यासाठी कोणतंही बटर घातलेलं नाही किंवा एगलेस आहे हा केक। आणि बाजारात जसा मिळतो प्लम केक अगदी तसाच्या तसा चवीचा केक आपण घरी बनवू शकतो। आणि हा केक बनवणार आहोत आपण गॅसवर, ओव्हनमध्ये नाही तर एका कढईमध्ये आणि एका छोट्या भांड्यात पण मी हा केक कसा बनेल हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा केक एकदम फ्रूट्स अँड नट्सने भरलेला आहे आणि तितकाच डिलिशियस असा हेल्दी पण आहे। आता ह्या केकसाठी मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते फ्रूट अँड नट्स। तर त्यासाठी इथे मी घरात जे अवेलेबल आहेत ते नट्स घेतलेले आहेत। तुमच्या घरात जे असतील ते तुम्ही घेऊ शकता। इथे मी बदाम घेतलेले आहेत 2 चमचे बारीक कट करून। त्यानंतर बेकरीत जे मिळतात ते चेरीज घेतलेले आहेत कट करून। पिस्ते, अक्रोड आणि खारीक घेतलेली आहे, काळी खारीक आहे ती पण बारीक तुकडे करून घेतलेले आहे। इथे मनुके घेतलेले आहेत 2 चमचे। इथे मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडे ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू आहे ते पण घेतलेलं आहे। आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे टूटी फ्रूटी वापरतात ह्या केकसाठी। आणि ह्या केकमध्ये जो मेन फ्लेवर असतो त्यासाठी इथे 2 वेलदोडे घेतलेले आहेत, 8 लवंगा, 1 ते 1.5 इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि छोटा तुकडा जायफळचा घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये पूड करून घ्यायचं आहे। आता ह्या केकसाठी मेन इन्ग्रेडियंट्स असतात ते कॅरेमल सिरप, ते शुगरपासून बनतं। तर त्यासाठी इथे 1 कप इतकी साखर एखाद्या पॅनमध्ये किंवा अशा प्रकारच्या एखाद्या पसरट कढईमध्ये तुम्ही अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे आणि तिला हलवायचं नाही, फक्त गॅस बारीक करून ती 1, 2 ते 3 मिनिटासाठी तशीच ठेवू द्यायची आहे। त्याला बिलकुल चमचा लावायचं नाही। 1, 2, 3 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता साखर वितळायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने ब्राऊन कलर येऊ लागलेला आहे, तेव्हा हलकंसं हलवून घ्या किंवा तसंच ठेवून द्या पूर्णपणे साखर वितळेपर्यंत। परंतु इथं स्टीलची कढई असल्यामुळे साखर माझी लवकर करपेल म्हणून मी इथं हलवत आहे। ही साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर अशा पद्धतीने त्याला छान असे बबल्स येऊ लागले की आपण इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं की कॅरेमल हे खूपच असं गरम असतं, त्यामुळे हे गॅस बंद करूनच करा आणि सावधतेने करा, नाहीतर हे उसळतं। शक्यतो कॅरेमल तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधं कोमट पाणी करूनच त्याच्यामध्ये घालायचं आहे। जर तुम्ही थंड पाणी घातलात तर ते कॅरेमल परत कँडीसारखं व्हायला सुरुवात होती। त्यामुळे अशा पद्धतीने कोमट पाणी करून हे कॅरेमल सिरप करून घ्या। पाणी घातल्यानंतर एखादं मिनटं ते उकळून द्या आणि ते तसंच ठेवा। आता त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे काढून ठेवले होते ते सर्व गरम असतानाच या कॅरेमल सिरपमध्ये घालून घ्यायचे आहेत। आणि हे आपल्याला एक अर्धा ते 1 तासासाठी किंवा तुमच्याकडे जितका वेळ असेल, अगदी तुम्ही रात्रभर जरी ह्याच्यामध्ये सोक करत ठेवलं तरी चालेल। परंतु जर आपल्याला इन्स्टंट केक करायचा असेल तर तुम्ही 1 तासभर तरी याच्यामध्ये भिजत ठेवले पाहिजेत, जेणेकरून त्याच्यातल्या जे मनुका, ड्रायफ्रूट्स असतात ते फुगले पाहिजेत। आणि याच्यामध्ये मी ऑरेंजचा ज्यूस हा घरच्याच ऑरेंजपासून तयार केला होता, तो मी याच्यामध्ये अर्धा कप इतका घालून घेतलेला आहे आणि तो परत हलवून 1 तासाभरासाठी झाकून ठेवायचे। त्यानंतर आपण केक टीनची तयारी करू। ज्या टीनमध्ये आपण केक करणार आहे त्याला हे अशा प्रकारे थोडं तेल लावून घ्यायचं। बॅटर जितकं तयार होणार आहे त्याच्यानुसार आपण केक टीनची साईज ठरवू शकतो। आता ह्या माझ्या प्रमाणामध्ये हे मोठं 8 इंचाचं टीन आणि प्लस मी एक 5 इंचाचं टीन असे 2 बॅटर घालून हा केक बनवणार आहे। अशा पद्धतीने तेलाने ह्या टीनला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आणि बटर पेपर लावून घेऊ शकता। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर मैद्याने डस्ट करून घेऊ शकता।
आता एका बाउलमध्ये मी अर्धा कप इतकं नॉर्मल तेल घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं नॉर्मल दूध पण घालून घेतलेलं आहे। आता हे दोन्ही आपल्याला एक 3 ते 4 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे, दूध आणि तेल एकत्र होईपर्यंत अशा पद्धतीने। आता त्याच्यामध्ये एक चाळण ठेवून ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व चाळून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये 1.5 कप इतका मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप इतकी मी मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडरमुळे ह्या केकला एक रिचनेसपणा येतो, परंतु जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही 2 कप इतका मैदा घेऊ शकता। त्याचबरोबर आपण लवंग, दालचीन आणि वेलदोड्याची, जायफळची जी पूड केली होती ती घालून घ्यायची। 2 चमचे इथे बेकिंग पावडर आणि 1 चमचा इतके बेकिंग सोडा घालून घेतला। आता हे पूर्णपणे चाळून घ्यायचं, जेणेकरून त्यातली जी लवंग, दालचिनीची जे मोठे मोठे तुकडे असतील किंवा मैद्यातली जी चाळ असेल तो निघून जाईल अशा पद्धतीने। आता हे सर्व मिश्रण 1 ते 2 मिनिटं दूध आणि तेलामध्ये पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे कॅरेमेल सिरपमध्ये नट्स भिजत ठेवले होते ते पण आता मस्त फुगलेले दिसतात, पाहू शकता तुम्ही। छान असे फुगून डबल झालेले आहेत। ह्यामुळेच ह्या फ्रूट केकला छान अशी टेस्ट येते। तर आता हे आपल्याला सर्व बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे, एकजीव होईपर्यंत। शक्यतो जास्त वेळ नाही लागत याला, हे पूर्णपणे लगेचच मिक्स होतं आणि याला जास्त पण फेटायचं नाही, नाहीतर केक आपला मध्ये बसतो किंवा मधून घट्ट होतो। फक्त हे मिश्रण मिक्स झालं की सोडून द्यायचं। आता ह्यातलं मी 3/4 मिश्रण ह्या मोठ्या टीनमध्ये काढून घेत आहे। हवं असेल तुम्हाला तर मोठ्या टीनमध्ये पण हे एवढ्या प्रमाणातलं मिश्रण बनू शकतं, परंतु मला हे 2 भागात करायचं आहे आणि त्याच्यावरती मस्त असं डेकोरेशन करू शकतो, ते पण ह्या अशा ड्रायफ्रूट्सने। तुम्हाला हव्या तशा ड्रायफ्रूट्सने आपण हे इथं डेकोरेट करून घेऊ शकतो। अशा पद्धतीने हा आपला केकचा टीन तयार झाला। आता उरलेलं मिश्रण मी हे छोट्या टीनमध्ये घालून घेत आहे। अशा पद्धतीने त्याच्यावर डेकोरेट करून घेऊया नट्सनी। इथं हा छोटा टीन पण तयार झाला। तर आता आपण हे बेक करायला ठेवू। त्यासाठी इथे मी एक मोठी कढई घेतली आणि त्यामध्ये अशा प्रकारचं एक कड आहे ते ठेवलं, किंवा एखादी प्लेट असेल तर ती ठेवू शकता तुम्ही। आणि आपण एक साधं असं ताट त्याच्यावर बसेल असं झाकलं, त्याच्यामध्ये हा मोठा टीन ठेवला। 40 मिनिटांसाठी आपण हा बेक करायला एकदम बारीक गॅसवर ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर अशाच पद्धतीने एक मोठं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये जी कुकरमधली जाळी असते ती ठेवली आणि त्याच्यामध्ये हे छोटं टीन मी ठेवून दिला आणि त्याच्यावर अशा पद्धतीने एक ताटही ठेवून दिलं, म्हणजे एकाच वेळी 2 केक तयार होतील। 30 मिनिटांनंतर मी काढून पाहिलं तर सगळे नट्स आत गेले होते आणि केक फुलून वर आला होता। तर ह्याच्यावरती परत डेकोरेट केलं। फक्त ही फास्ट प्रोसेस करायची, नाहीतर आपला केक मधून बसू शकतो। आणि लगेच परत हे एक 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलं आणि आता पाहू शकता तुम्ही आपला केक मस्त तयार झाला। परंतु हे केक थोडासा अजून होता बेक व्हायचा, म्हणून एक 5 मिनिटांसाठी परत ठेवून दिला होता। त्यानंतर हे टीन थोडा वेळ एक 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं नॅपकिननी आणि तुम्ही बघू शकता केक मस्त फ्रूट केक तयार आहे। आणि त्याचे एजेस लूज करून घ्यायच्या। हा केक अगदी आपण घाईच्या वेळेला पण बनवू शकतो। वाटतं आपल्याला ही प्रोसेस खूप लेंदी आहे, पण घरात जर सर्व सामान अवेलेबल असेल तर हा केक आपण पटकन बनवूही शकतो। तुम्ही बघू शकता आणि हा परफेक्ट रेशिओमध्ये केक आहे, त्यामुळे हा बिलकुल नाही चुकणार। खायलाही तितका स्पॉन्जी मस्त झालेला आहे। अशा पद्धतीने आपला स्पंज बघू शकता किती छान झालेला आहे। पूर्णपणे फ्रूट्स अँड नट्सने लोडेड हा केक आहे।
जाळी पण बघू शकता कशी व्यवस्थित आलेली आहे। तर ह्या नाताळामध्ये तुम्ही हा केक नक्की करून बघा आणि मला कसा झाला ते नक्की सांगा। अशा पद्धतीने आपला छोटा केक ही तयार झाला, तोही मी ह्याच्यावर ठेवून घे म्हणजे 2 टायर असा प्लम केक आपला तयार आहे। हवा असेल तर त्याच्यावरती आपण मस्त कॅस्टर शुगरची स्प्रिंग करू शकतो किंवा असाचही खाऊ शकतो। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बेल बटनही प्रेस करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी इथे टाकत असणार आहे, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल। आणि हे मी साध्या सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा। असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।